कोलकाता राधा गोविंदकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी एक अर्धनग्न मृतदेह आढळला। तपासणी केली तर कळलं की मृतदेह हॉस्पिटलमध्येच काम करणाऱ्या एका महिला ट्रेनी डॉक्टरचा आहे। हॉस्पिटल प्रशासनाकडून तिच्या घरी कळवलं जातं की तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। तिचे आईवडील येतात आणि तिला पाहून स्तब्ध होतात। त्यांना कळत नाही त्यांच्या मुलीसोबत नेमकं झालं काय, कारण त्या मृतदेहाच्या डोळ्यातून, तोंडातून आणि गुप्तांगातून रक्तस्राव होत असतो आणि मानेचं हाड सुद्धा तुटलेलं असतं। काय आहे ही भयानक घटना जी कोलकात्यामध्ये घडली आहे? आरोपी कोण आहे आणि ही घटना कशी घडली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। 9 ऑगस्टच्या रात्री ती RG कार हॉस्पिटलमध्ये 36 तासांची ड्युटी करत होती। आईचा फोन आल्यावर तिने आईला सांगितलं की मी आता राऊंडवर जाते, जेवण ऑनलाईन मागवलंय, आल्यावर जेवून घेईन। हे तिचं आईसोबतचं शेवटचं बोलणं ठरलं। रात्री 2 वाजता ती आपल्या ज्युनियर्स सोबत जेवली आणि मग थोडी विश्रांती घेण्यासाठी ती हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये गेली। सेमिनार हॉलमध्ये का गेली? कारण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या ड्युटी रूमची कमतरता आहे म्हणून। तिथे ती शांत झोपलेली तेव्हा तिथे आला संजय रॉय नावाचा नराधम। ती एकटी झोपली आहे हे पाहून तो सेमिनार हॉलमध्ये घुसला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला। तिचा चष्मा फोडला, त्या चष्म्याच्या काचा तिच्या डोळ्यात घुसल्या, तिचं डोकं भिंतीवर आपटून तिला ठार केलं आणि मग तिच्यावर बलात्कार केला। रात्री 3 ते 6च्या दरम्यान ही घटना घडली। त्यानंतर या नराधमाने काय केलं? घरी गेला, झोपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानं कपडे धुतले, पण त्याने त्याचे बूट मात्र धुतलेच नाही, ज्यावर रक्ताचे डाग होते। संजय रॉय हा एक नागरी स्वयंसेवक म्हणून काम करतो। तो बॉक्सर सुद्धा आहे। नागरी स्वयंसेवक म्हणजे काय तर पोलिसांची छोटी मोठी कामं करणारा माणूस, पण त्याने स्वतःला पोलीसच घोषित केलं होतं। त्याच्या गाडीवरही त्याने पोलीस म्हणून स्टिकर लावलेला। एका मित्राचे नातेवाईक रुग्णालयात होते, त्यांना पाहण्याचं कारण देत तो रुग्णालयात आला होता। सुरुवातीला 11 वाजता आणि मग नंतर 3:30 वाजता त्या रात्री तो हॉस्पिटलच्याच मागे दारू पित होता आणि दारू पिताना तो अश्लील व्हिडिओ पाहत होता। त्यानंतरच त्याने हे कृत्य केलं। पोलिसांनी CCTV फुटेज चेक केलं तेव्हा सेमिनार हॉलच्या आसपास फिरणाऱ्या सर्वांचा शोध घेतला गेला। घटनास्थळी पोलिसांना एक ब्लूटूथ इयरफोन सापडलं होतं। ते सर्वांच्या मोबाईल फोनला कनेक्ट करून बघत होते तेव्हा ते संजय रॉयच्या मोबाईलशी कनेक्ट झालं आणि लगेचच त्याला अटक करण्यात आली। CCTV फुटेजेसमध्ये संजय रॉय 4:45च्या सुमारास सेमिनार हॉलमधून बाहेर पडत असल्याचं दिसलं होतं। सुरुवातीला तो अनेकदा त्याचे जबाब बदलत होता। पोलिसांनी धाक दाखवल्यावर त्याने गुन्हा कबूल केला, पण त्याला त्याचा पश्चाताप नव्हता। वर मला फाशी द्या असंही तो म्हणालाय। मात्र आता या घटनेनंतर संपूर्ण देशातील रेसिडेंट डॉक्टर्सने संप केलाय, कारण ती सुद्धा एक रेसिडेंट डॉक्टर म्हणूनच काम करत होती। जेव्हा MBBSचं शिक्षण पूर्ण होतं तेव्हा MD किंवा MS करण्यासाठी 3 वर्षांचा कोर्स करावा लागतो। तो पूर्ण करत असताना त्यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागतं आणि अभ्यास करत करत काम करावं लागतं। या एका घटनेमुळे नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय। या प्रकरणानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। मृत व्यक्ती ही माझ्या मुलीसारखी होती, मी पण एक पालक आहे असंही ते म्हणाले। या घटनेमुळे लोकांनी रस्त्यावर येऊन पीडितेच्या न्यायासाठी मागणी केली। स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणात लक्ष दिलं। पोलिसांनी 6 तासात या आरोपीला अटक केली। लहानपणी तिने स्वप्न पाहिलं असेल डॉक्टर बनण्याचं, त्यासाठी तिने अपार मेहनतही घेतली असेल। 12वी नंतर नीट सर्वोत्कृष्ट मार्क्सने उत्तीर्ण होण्यापासून MBBS साठीचं 5 वर्ष अभ्यास केल्यानंतर पुन्हा 3 वर्षांचा कोर्स MS किंवा MD बनण्यासाठी। एवढ्या वर्षांच्या मेहनतीवर 4 तासात पाणी फेरलं गेलं एका माणसाच्या हवसमुळे। यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय? अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।